हॅपी मदर्स डे टू एव्हरीवन. मागच्या वर्षी माझ्या मम्मीने एक गोष्ट सांगितली होती. ती बोलली की जेव्हा माझा जन्म झाला होता आणि जेव्हा तिने मला पहिल्यांदा पाहिलं, गोरी गोरी 3-3.5 किलोची ब्राऊन आईड गर्ल, त्यावेळेस ती म्हटली मी स्वतःला ना एक प्रॉमिस केलं होतं, अगदी DDLJच्या फरीदा जलालसारखं, की मी ज्या गोष्टीमधनं गेलेली आहे त्या गोष्टीमधनं माझी मुलगी कधी जाणार नाही. ती स्वतःचे डिसिजन स्वतः घेईल. सो थँक्स टू माय मॉम अँड थँक्स टू फरीदा जलाल अँड थँक्स टू DDLJ. सो आज माझ्या आईच्या खूप प्रयत्नानंतर मी आयुष्यात अशा सगळ्या गोष्टी करू शकते ज्या खरंच मला करायच्या होत्या. आज नुसताच मदर्स डे नव्हता, आज माझ्यासाठी जेन्युनली मदर्स डे होता, कारण आज मी सुद्धा आई झालेली होती, कारण आज माझ्या मुलाचा बर्थडे होता. सो मदर्स डे पण होता, त्याचा बर्थडे पण होता. त्याच्यामुळे मला आज पहिल्यांदा आई होण्याचं सुख भोगता आलं. सो थँक्स टू माय बेबी ऑल्सो. आज छोटीशी बर्थडे पार्टी होती, मुलांनी खूप एन्जॉय केला. अंशनी, माझ्या ताईची मुलं आली होती, सोसायटीची मुलं आली होती, मज्जा मस्ती केली, खूप खाल्लं आणि आजचा दिवस संपवला. चलो बाय.